तर पहलगाम मधल्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले तीनही डोंबिवलीकर एकमेकांचे नातेवाईक असल्याचं समोर आलंय। संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी हे तिघही एकमेकांच्या नात्यात होते। त्यामुळे डोंबिवलीमध्ये जोशी, लेले आणि मोने कुटुंबावर दुःखाचा पहाड कोसळलाय। एकाच कुटुंबातले 3 पुरुष या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडल्यानं हळहळ व्यक्त होतीये। तर डोंबिवलीतल्या तिघांचा पहलगाममधल्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। त्यांच्या शेजाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलाय। काय भावना व्यक्त केल्यात पाहूया। काश्मीर येथील पहलगाम या परिसरामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या डोंबिवलीतील तिघांचा दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडलेली। आपले सोबत तेथील कुटुंबियांसोबत जे राहणारे आहे, मिसळून राहणारे जे लोक आहेत त्यांच्यासोबत आपण आहोत। काय सांगाल, काय परिस्थिती? हेमंत जोशी आणि हे फॅमिली आमच्या समोर घरासमोरच राहतो, आम्ही शेजारी आहेत त्यांचे। आणि हेमंत रविवारला आम्ही काश्मीरला जातो आहे असं आम्हाला सांगून गेला। पुढच्या नेक्स्ट संडेला आम्ही परत येणार आहे म्हणून, कारण त्यांच्या मुलाची 10वी परीक्षा झाली म्हणून आम्ही फिरायला जातो असं त्यांनी सांगितलं। पण आणि त्यानंतर आमचा काही कॉन्टॅक्ट त्यांच्याशी झाला नाही। आणि काल एकदम हे टी व्हीवरती न्यूज आणि ते आम्ही बघितली तर त्या म्हटलं हा हेमंत पण तिथे फिरायला गेलेले आहेत, तर पण त्याविषयी आम्हाला काही कळत, हे बाकीच्यांचेच नाव येत होते हेमंत। तर जम्मू काश्मीर मधली ही दृश्य आपण पाहतोय। मृतांचं पार्थिव हे नेलं जात आहे।